केशाची माय शेतातली जाते, केशाची माय घरातली राहते. डोक्याच्या मायले केशाच्या मायले भांडी घासाले, धुरा धुवाले पाणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, पाणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, पाणी दे. डोक्याचा बाप कामाले जाते, केशाचा बाप आलू गोंडे तळते. डोक्याच्या बापाले केशाच्या बापाले दाढी कराले, भजे तयाले पाणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, पाणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, पाणी दे. डोक्याचा मामा चिपसाई हाय, केशाचा काका चपराशी हाय. डोक्याच्या मामाले केशाच्या काकाले ढोराले पाजले, साहेबाले पाजले पाणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, पाणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, पाणी. अभ्यासक्रमामध्ये दुसरंच एक गाणं आहे, धोंड धोंड पाणी दे. म्हणजे मुलांनी पावसाला अळवणी करायची असते की पाऊस पड पाऊस पड, आणि त्या पावसाची प्रत्यक्ष अनुभूती मुलांनी घ्यायची असते. परंतु झालं काय की चालू वर्षी जून महिना संपला, जुलै उजाडला, तरी पावसाचा कुठेही ठाव ठिकाणा नाही. मान्सून येतो परत जातो, आणि म्हणून सर्व शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्याचप्रमाणे बालकसुद्धा आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत की ते आपण पावसात भिजलं पाहिजे, पावसात बागडलं पाहिजे, नाचलं पाहिजे. पण पाऊस काही येत नाही. म्हणून हा धोंडे धोंडे जो पाणी दे हा जो प्रकार आहे, हा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये हे गाणं आहे. आणि खानदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला अळवणी करण्यासाठी हे धोंड धोंड पाणी दे एक पात्र आहे की त्याला सजवलं जातं. लिंबाचा पालाने पूर्ण त्याला सजवलं जातं आणि गावभर त्याची मिरवणूक काढली जाते आणि तो पाणी मागत असतो, मला पाणी द्या पाणी द्या. आणि म्हणून सर्व सुवासिनी महिला मंडळ त्याला पाण्याने आंघोळ घालत असतात आणि पावसाला अळवणी करत काही पावसा तू आता पड. आणि हेच गाणं या मुलांना इयत्ता पहिलीमध्ये दिलेलं आहे. आणि प्रत्यक्ष मुलांना त्या अनुभवाची अनुभूती कशी मिळावी, जेणेकरून त्या मुलांना ते कळालं पाहिजे. फक्त गाणं म्हटलं म्हणजे झालं असं नाही, त्या गाण्याचा अर्थ समजला पाहिजे. ते गाणं नेमकं त्याच्यातले बोल काय ते समजलं पाहिजे. आणि त्याच्यातून ही एक संकल्पना आम्ही राबवलेली आहे. आणि प्रत्यक्ष हे बालगोपाळसुद्धा पावसा तू पड आता, धोंड धोंड पाणी दे, सायम आहे पिकू दे, आणि तू लवकर ये, अशी त्यांनी आज हाक दिली, आळवणी केलेली आहे, पावसाला बोलवलेलं आहे. बघू आता त्यांच्या या बालगोपाळांची साथ त्या पावसापर्यंत जाते की नाही, आणि पाऊस प्रत्यक्ष आता पडतो की नाही, हीच फक्त आता प्रतीक्षा आहे. आणि या मुलांना निश्चितच आज एक आनंददायी शिक्षण मिळालेलं आहे आणि त्याच्यातून त्यांना एक शाळेची आवड निर्माण झाली. हाच आमचा मुख्य